नमस्कार, मी वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट शहरात आहो। हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे समीर कुनावार हे आमदार आहेत। पुढील 2 महिन्यामध्ये केव्हाही विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात आणि या निमित्ताने आता हिंगणघाट शहराच्या मनातला आमदार कोण हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। आपण इथे हिंगणघाट शहरात आहोत आणि हे हिंगणघाट शहरात पंचरच्या दुकानात आलो आहे। पंचर दादा, काय नाव तुमचं? रुपचंद राऊत. काय? रुपचंद राऊत. बरं, काय म्हणता? काय हिंगणघाट शहरातला आमदार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? हो, समीर कुनावार. समीर कुनावार कोणत्या पक्षाचे आहे? बीजेपीचा. बीजेपीचे। काय म्हणता, काय परिस्थिती आहे तुमच्या 2 महिन्यानंतर निवडणुका आहे, काय वाटते तुम्हाला? पुन्हा समीर कुनावार येईल ना. पुन्हा समीर कुनावार येईल। दुसऱ्या पक्षाचा कोण निवडणूक लढणार? कुठला दुसरा पक्ष इथे आहे? हे तर माहित नाही आता कोण आलं तिकीट मिळते कोणाला नाही तर. गावात विकासाची कामं झाले आहे? हो, झाले आहे ना. कामं झाले आहे। नक्कीच यांचं म्हणणं आहे गावात विकासाची कामं झाले आहे असं यांचं म्हणणं आहे। समीर कुनावारच पुढच्या वेळेस देखील यावेळेस देखील निवडून येईल असं म्हणणं आहे। ही तिसरी रेझिम आहे। भाऊ, का नाव जिंकता तुमचं? कारवारकर. कुठे राहता तुम्ही? इथंच राहतो तुकडोजी वाड्यात। काय म्हणता, का परिस्थिती आहे हिंगणघाट शहरामध्ये? काय परिस्थिती दुसरंच राहिली लोकांची. कशी? विकासाची कामं झाल्या? कुठं झाली? आमच्या रोडवर तर गड्डेच चालू आहे. आता आमच्या इकडे या रोडवर गड्डे आहे. बरं, आमदार कोण आहे इथलं? आमदार हा कुणावर आहे? बरं, आता कोण का वाटते अजून येईन परत कुणाला? आता समोर काय होते का काय? तरी पण का परिस्थिती काय आहे? आता समोरची परिस्थिती आता काय सांगणार आहोत? आता चालूच आहे ते. कोण आहे दुसरा राष्ट्रवादीचा उमेदवार कोण राहणार इथं? कोण राहते हे समोर तर नाही सांगू शकत. तरी पण तुमच्या नजरेत असे कोण माणसं आहेत राष्ट्रवादी? अतुल बांदिले आहे, सुधीर कोठारी आहे, राजकीय मांडले आहे। त्याची जेवढ्याची ऐपत राहील उभं राहण्याची ते उभं राहील. उद्धव ठाकरे घटला, आता सभा झाली होती लोकसभेच्या वेळेस। हो, लोकसभा. काय वाटतं तुम्हाला? शिवसेनेचे 3 वेळा इथं अशोक शिंदे आमदार होते मागे। हो. आता का शिवसेनेची परिस्थिती चांगली आहे का राष्ट्रवादीची परिस्थिती आहे ना, चांगली आता परिस्थिती सर्वांच चालली आहे. नाही कसं म्हणताय? आहे? पण कुणावरच निवडून येईन असं नाही। लोकांचा कल आहे तर त्यावेळेस तर माहित पडून त्यावेळेस. यावेळेस माहित पडेल। आता हे 2 वेळा निवडून आले, 3री वेळ आहे। हो. आता समोर काय होते काय सांगतो. तरी पण तुम्हाला काय वाटते? थोडस इथं 2 वेळा येऊन गेले, तिसऱ्यांदा पडले. आता समोर काय होते आता जनतेवर अवलंबून आहे ना. जनतेच्या काय वाटते? यावेळेस 22,000ची लीड आहे यांना। लीड सर्वांचीच राहते. लीड सर्वांचीच राहते. सगळे लीडवरच जगते. कामं भरपूर झाली आहे म्हणते, काय झाले कामं झाली आहे? भरोशावर पुन्हा काम आहे बाकीचे. पुन्हा काम बाकी आहे? कामं बाकी आहे ना, काही झाले आता झाले कामं बाकीचे आहे ना. गावात अशी जर परिस्थिती पाहिली तर कुठं रोड का जशाला तसेच रोड आहे. अमृत योजनेचं काम झालं मोठं, गटार लाईन पाहिली आहे, तर नळाले पाणी येऊन आलं याचं काय करतो? नाही तर पाणी इकडे नाही, इकडे पाणी जनतेले पाणी नाहीये. 2 टाइम 1 टाइम नळ येते दिवसातून, 1 दिवस 2 दिवसाच्या आड पुढ्या दिवशी काही नाही. एकंदरीत असं चित्र आहे। नक्कीच एकंदरीत चित्र ज्या पद्धतीचं आहे। आपल्यासोबत हे भाऊ दिसते। भाऊ, काय सांगणार तुमचं? बोला. रविकांत सुंदर. काय म्हणता, काय परिस्थिती आहे इथं? आमदार समीर कुनावार आले 2 वेळा, आता 2 महिन्यात निवडणूक आहे। काय म्हणता, काय परिस्थिती आहे? परिस्थिती मुश्किल आहे. मुश्किल आहे। कोणाला उमेदवारी जाईल दुसरी? शिवसेना. शिवसेना उद्धव ठाकरे की उद्धव ठाकरे. कोणाचं नाव तुम्हाला वाटते शिवसेनेतून? शिवसेनेतून नाव विठ्ठल भाऊ कोण? गुडघाले. विठ्ठल गुडघाले. कशी फाईट चांगली राहील, 1 नंबर. 2 वेळा समीर कुनावार निवडून आले आहे, विकासाचे कामं केले असं बोललं जात आहे। काय म्हणून त्यांना त्यांच्या बॅनरवरती त्यांचं नाव टाकलं जाते, काय वाटतं त्यांच्याबद्दल? तरी पण त्यांचे काम जे आहे ते अधुरे आहे, कम्प्लीट नाही पुढे. कम्प्लीट नाही. कुठं 2 वेळा जनतेने मागे जनता वेगळी आहे ना. आणि राष्ट्रवादी सीट गेली, नाही गेली, तर मग तशा वेळेस अतुल भाऊ बांधिले. अतुल भाऊ बांधिले राष्ट्रवादी. म्हणजे हे याच्यापैकी कोणी निवडून? नक्कीच यांना वाटते की कोण निवडून येऊ शकते। का म्हणते बाबू तुझं नाव? कुठे राहतो? का काम का काज काय? माझ्या टॅक्सीचा धंदा आहे. बरं, का म्हणते विधानसभेत इथं समीर कुनावार कोण आमदार वाटते तुला? अतुल भाऊ बांधिले. कोणत्या पक्षाकडून? राष्ट्रवादीकडून. पण आतापर्यंत राष्ट्रवादीच्या मागच्या वेळेस 50,000च्या मतांचा फरक राहिला राष्ट्रवादीमध्ये।
युवा नेता आहे अतुलभाऊ वांदिले. युवा नेता आहे अतुलभाऊ वांदिले. आणि लोकांचे काम समजून घेते, करून देते लवकरात लवकर. लोकांचे कामं करून देते असं याचं म्हणणं आहे. कोणते असे महत्वाचे कामं केले? त्याच्यावर कसं आहे, कोणी फोन केला अर्ध्या रात्री किंवा पण उठून चालले जाते ते. कोणत्या खेड्यापाड्याचा फोन आला का तिथे जाते. आता FB सोशल मीडियावर पाहतात भाऊचे काम चालूच आहे. बरोबर, नक्कीच नक्की FB सोशल मीडियावर कामं आहे. वेगवेगळ्या 2 लोकांची नावं घेण्यात आलेली आहे. आपण हे भाजीचं देखील दुकान आहे, आपण बघू शकता. त्या भाजीपालेवाले आहे. भाऊ, काय नाव तुमचं? मनोहर हिवरे. का काम व्यवसाय? भाजीपाल्याचा. भाऊ, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचा आता निवडणूक आहे, आमदारकीची निवडणूक आहे. आमदारकीची समीर कुनावर इथं 2 वेळा निवडून आलेले आमदार. आता समीर कुनावर विरुद्ध कोणाची फाईट होईल असं तुम्हाला वाटते? मला तेवढी काही आयडिया नाही आहे. बरं, तुम्ही हिंगणघाट शहरात विकास झालाय का? भरपूर. काय वाटतंय आता काय ते बरं, मेडिकल कॉलेजचा मुद्दा इथं गाजून राहिला, माहिती का तुम्हाला मेडिकल कॉलेज बद्दल? काय आहे मेडिकल कॉलेज? मेडिकल कॉलेज इथे हिंगणघाटला आलेला आहे, तरी त्या जागेसाठी असं काहीतरी चालू आहे. जागेसाठी वाद चालू आहे. कोणता वाद आहे मुख्य? एवढं काही माहित नाही बाबा. बरं, तुम्ही नंदुरी चौकात राहता, या भागातच तुम्ही बसता, लोक तुमच्या गिऱ्हाईक त्याचं काय म्हणणं आहे? काही समस्या आहे नाही आहे? आपल्याला काही विचारता नाही विचारता येत नाही म्हणून यांचं म्हणणं आहे. समोर बा आता चहाचं देखील दुकान आहे, आपण बघू शकता. हे चहाचं दुकान आहे. चहाच्या दुकानावर तर काही मुलं वगैरे बसले आहे, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया. मात्र हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये हे निवडणूक महत्वाची ठरणार आहे. मागच्या वेळेस 1,30,000 मतं भाजपचे समीर कुनावर यांनी घेतले होते, तर राष्ट्रवादीतर्फे राजू तिमांडे जे माजी आमदार होते त्यांनी 53,000 मतं घेतले होते. जवळजवळ 50,000च्या मताधिक्यानं ते निवडून आले होते. त्यामुळे आता आपण इथं आलो आहोत, ते चहाच्या दुकानात आलो आहोत. मित्र, काय नाव तुझं? काय सांगशील? गौरव. काय म्हणते, हिंगणघाटचे आमदार कोण आहे? आता हवा तर अतुल वांदिलेची चालू आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. अतुल भाऊ वांदिलेचे हवा चालू आहे. कोणत्या पक्षाकडून? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. राष्ट्रवादीकडून. बरं, इथले आमदार कोण आहे? संजय कुणाल. आणि कामं झाले का इथं विकासाचे? विकासाचे काम झाले, रोडचे खड्डे झाले. तुम्हाला दिसाय विकास किती आहे तर? लोकांना दिसते विकास किती आहे, काय आहे. म्हणजे काय म्हणणं काय तुमचं? लोकांचा विकास म्हणजे आता जे चालू आहे, रोडचे काम वगैरे झाले नाही, पावसामुळे अडचणी झाल्या लोकांना. बरं, बेरोजगारी आहे का नाही आहे? आहे ना, माझ्याकडे इंजिनियर खाली पडलाय. इंजिनियर आहे? हो, बीटेक हवी. मग चहाचं दुकान लावलं. मग काय म्हणत, नोकरीसाठी आहे नोकरी पुण्याला जावं लागते आपल्याला. नोकरीसाठी काय उपलब्ध नाही. कॉलेजेस वगैरे आहे का? मेडिकल कॉलेजचा मुद्दा का असतो? का म्हणतो यायला पाहिजे GMC हिंगणघाट मध्ये. मग ते आता तर हिंगणघाटला मंजूर झाला आहे, अजून जागा डिसाईड नाही तुमच्याकडे आहे. कशामुळे अडती जागा काय माहिती? आहेच नाही म्हणते जागा. सरकारचे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, ती जागा अवेलेबल नाही म्हणतात. पण वाद चालू आहे, राष्ट्रवादी वेगळं हो, ते तुम्ही पक्षामध्ये वाद करताय, त्यामुळे आपल्या इथच्या लोकांचं नुकसान आहे. लोकांचं नुकसान. तुला काय वाटतं, कोण निवडून येईल यावेळेस? निवडून म्हणजे लोकांवर डिपेंड आहे. अतुल भाऊ, लोकांच्या मनानुसार अतुल भाऊ. आता जे लिटरेट पीपल आहे ते तर विकास कोणच मतदान करेल ना. त्याच्यामुळे तुला काय वाटते, अतुल भाऊ आला पाहिजे. अतुल वांदिले यांच्याबद्दल हे बोलत आहे. अतुल वांदिले निवडून आले पाहिजे. आता हिंगणघाट शहरामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे 208 दिवस हिंगणघाट शहरामध्ये मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरात व्हावं, याच्यासाठी उपोषण आंदोलन, हिंगणघाट शहर बंद ठेवण्यापासून वेगवेगळे विषय झालेले आहेत आणि मोठमोठे आंदोलन झाले आहेत. त्यानंतर हिंगणघाट शहरात हे मेडिकल कॉलेज मंजूर करून आलेले आहेत. आपण हे बघू शकता, इथं नर्सरी आहे. नर्सरीमध्ये काही लोक आले आहे. आपण नर्सरीमध्ये जाऊन त्यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहोत की त्यांच्या मनात काय काही काम. तुमचं नाव? बरं, तुम्ही हिंगणघाटलाच राहता का? हो. झाडं घ्यायला आल्या? हो. बरोबर, झाडं लावणं सुरू आहे सध्या. हो. हिंगणघाटचा आमदार कोण आहे माहिती का तुम्हाला? आणि दुसरा विरोधात कोण लढलं होतं मागच्या वेळेस? माहित नाही बा तेवढं. बरं, खासदार कोण आहे माहिती का तुम्हाला? आता खासदारकीची निवडणूक झाली 2 महिन्या पहिले. तडस होता आधी, आता आता कोण झालं माहित नाही? नाही, मला माहित नाही. म्हणजे कोणत्या पक्षात झालं? इथं बदल होऊ शकते का? 2 वेळा आमदार समीर कुनावर राहिले, आता बदल होऊ शकते का? बदल तर करावंच लागेल. बदल करायला लागेल. नक्कीच बदल करायला पाहिजे याचं म्हणणं आहे. हे भाऊ देखील आहे. भाऊ, तुमची नर्सरी आहे का? तुमची नर्सरी आहे. काय नाव तुमचं? माझं यशवंत गडवार. बरं, काय म्हणता, का परिस्थिती आहे हिंगणघाट शहरामध्ये सध्या? आताच निवडणूक झाली लोकसभेची, खासदार बदलला गेला. 1,87,000 मतदानाची लीड होती मागची. रामदास तडस जे भाजपचे खासदार होते ते कडून 81,000 मतांनी आता अमर काळे जे राष्ट्रवादीचे निवडून आले. का बदल झाला हा? का वाटतं तुम्हाला? बदल म्हणजे कामगिरीमुळे झाला. बदल काय, लोकांचं मत तुमच्याविषयी नाराज होतं. आणि आता समीर कुनावर आता 2 महिन्यात हे आहे विधानसभेची निवडणूक. समीर कुनावर इथले आमदार आहे. का वाटते बदल होणार नाही होणार?
बदल आमच्या इथे होऊ शकतो. होऊ शकते. उमेदवार कोण राहील दुसरा? उमेदवार असं सांगता येत नाही, परंतु बदल होऊ शकते आमच्या इथे. बदल होण्याची संभावना आहे. मोना म्हणजे कसं झालं, कामं खूप निघाले. हा. ते कामं तसे कामं खूप मोठ्या प्रमाणात झाले, परंतु ज्या पेंडिंग असल्यामुळे लोकांचा सूर थोडासा वेगळा आहे. पण कामात भ्रष्टाचार झाल्याचं वाटतं की तुम्हाला? खूप सारे रस्ते फुटलेले आहेत गावातले. भ्रष्टाचाराचं म्हणता येणार नाही आपल्याला, कारण काय की काय होऊन राहिलं काय नाही आपल्याला थोडी माहिती. आपण कसं म्हणतो भ्रष्टाचार झालाच म्हणून, नाही का? रस्ते केलेले ते ताबडतोब फुटले. आता ते कसं, त्याला जो कालावधी पाहिजे तेवढा पूर्ण मिळाला नाही, त्याच्यामुळे कुठलंही आपण आपल्या घरचंही बांधकाम केलं तर त्याला जर परिपूर्ण कालावधी मिळाला नाही तर ते कच्चं राहणारच नाही. पण यावेळी याची तुम्ही आधीपासून जर हे केली असती आणि पूर्ण त्याला कालावधी मिळाला पाण्याचा त्याचा तर हे झालं असतं. आता गावांमध्ये कसं नेमका पाऊस बरसातीमध्ये कामं सुरू झाले आणि तेव्हा अडचणी जास्तच जाते, त्या लोकांना दिसून पडते. दिसून पडते की नाही? ते उन्हाळ्यात झाले असते लोकांना एवढ्या अडचणी जाणवल्या नसत्या, तर लोकांचा सूर थोडा आणखी चांगला राहिला असता. नियोजनाचा अभाव आहे. म्हणजे कसं तेच असं समजायला हरकत नाही बा. दुसरा कोणता पक्ष आहे याच्या विरोधात जो भाजप विरुद्ध राहील असं वाटतं तुम्हाला? उद्धव ठाकरेंची पण इथे दावेदारी आहे, त्यांच्या शिवसेनेची, आणि सोबत राष्ट्रवादीची दावेदारी आहे, शरद पवार गटाची. काय वाटते कोणाला सीट जाईल? ते तर काही नक्की सांगता येत नाही. तरी पण तुमच्या नजरेत असे कोण आहे जो नाही, आमचे दोन चार जण नजरेत आहेत, ते सर्व आपापल्या परीचं सर्वांचंच कार्य चांगलं आहे आमचे. कोणाकोणाचे दिसेल? आता आमच्या इथे समजा राजभाऊ आहे ते मांडे, ते त्यांचं कार्य चांगलं आहे. नवीन कार्यकर्ता आहे आमचे अतुल भाऊ वांदिले साहेब आहे, ते चांगलं आहे कार्य. युवामध्ये तेच उत्कृष्ट काम आहे त्यांचं. कोणाचं? वांदिलेजीचं. युवामध्ये तरुण आहे ना उमेदवार तो, नाही का? वांदिलेंना सीट जर राष्ट्रवादीची गेली तर कशी इथं राहील, फाईट का राहील इथली? नाही, ते आपल्याला परिपूर्ण सांगता येणार नाही. बदल होऊ शकते नाही होऊ शकत. नाही, आता कसा युवा वर्ग जो आहे, युवा वर्ग त्यांच्याकडे वळणारच ना. बाकी मग परिस्थिती पाहूनच, कारण इथं कसं आहे, इथं नक्की काही सांगता येत नाही. किंवा आता तडप साहेबांचं तुम्ही ऐकलं पाहिलं, हा एवढा मोठा पक्ष, इतकं मोठं हे, तरी पण शेवटी त्याच्यामुळे असं नक्की नाही सांगता येत. नक्की नाही सांगता. हिंगणघाट वर्गाचं जे राजकारण आहे ते तुम्ही आधीपासून करा, किंवा कोणाला कलटणी भेटत नाही सांगता येत नाही, किंवा कोणाला कलटणी भेटल हे सांगता येत नाही, असं राजकारण इथलं आहे. कारण की हिंगणघाट विधानसभेचा विचार केला तर दोन रेजिम सातत्यानं निवडून आल्यानंतर तिसऱ्यांदा इथं कोणीही सातत्यानं निवडून आलेलं नाही. त्यामुळे हा मतदारसंघ मोठा महत्वाचा आहे. काका, क्या नाम तुम्हारा? विनायक पाटिल. काय रहते? मैं रहता अतुल भाऊ से राज में हूँ. अच्छा, कहाँ से प्रॉपर? प्रॉपर कहाँ से? हिंगणघाट से. क्या हिंगणघाट में आमदार कौन है? अभी फिलहाल में हमारे अतुल भाऊ आ सकते हैं. कौन से पक्ष की तरफ से? राष्ट्रवादी की तरफ से. क्यों? समीर पुनावार यहाँ पे आमदार है, उनके भी तो अच्छे काम है. वो जो यंग आदमी होना ना, इसलिए तो हमारे अतुल भाऊ का वर्चस्व अच्छा है, वर्क भी अच्छा है. वर्क अच्छा है. काका तुमचं काय नाव? राजपूल, बाबा राजपूल. कुठे राहता तुम्ही? शालू रोड. का म्हणता हिंगणघाट शहरामध्ये विकासाची कामं झाली आहे, नाही झाली आहे, कसं काय? झाले दोन गोष्टी आहेत. बरं, आता समीर पुनावारला बघता तुम्ही? हो. कोण आहे ते? आमदार. किती वेळ झाले? दोन रेजिम. बरं, आता हिंगणघाट मध्ये आतापर्यंत 2 रेजिम नंतर सतत तिसऱ्यांदा कोणी निवडून आलं नाही. मग यावेळेस समीर पुनावार निवडून येईल का? आता भाई जन्मतावर येऊ शकते, नाही येऊ शकत, त्याचा त्याने काही फायटर नाही. अतुल भाऊ वांदिले आहे, येऊ शकते पाहिजे. ती म्हणजे एकजूट झाली तर पार्टीचे लोक म्हणतात, काही म्हणजे कार्य केले नाही तर पार्टीच्या लोकांना, मग पार्टीचे लोक पार्टीचे लोकच पाडू शकतात पार्टी. तर आता अमर काय निवडून आले राष्ट्रवादीचे खासदार झाले. मग आता एवढी मोठी लीड जे रामदास तडसची होती खासदारांची, माजी खासदार, ते कापली. मग आता हे कशामुळे बदललं? लोकांना रामदास तडस पाहिजे नव्हतं. बीजेपीला कॅन्डिडेट दुसरा असता तर कदाचित अमर काय निवडून आलाही नसता. पण ते रामदास तडसचा खूप विरोध होता, त्याच्यामुळे अमर काय लोकांना परिवर्तन पाहिजे. विधानसभेला परिवर्तन होणार का नाही? होणार. नक्कीच परिवर्तन होणार. पण याच्यात महत्वाचा विषय जो सांगितला जात आहे तो राष्ट्रवादीचा. राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये, शरद पवार पक्षामध्ये इथं हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये 3 मोठे नेते आहेत जे राष्ट्रवादीचं नेतृत्व करतात. ज्यात अतुल वांदिले जे मनसेतून राष्ट्रवादीत आले, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे ऍडव्होकेट सुधीर कोठारी
आणि माजी आमदार राजू तिमांडे आणि हे तीनही दावेदार आहे. मात्र हे तीन लोक जर एकत्र लढले तरच काही होऊ शकते असं नागरिकांचं म्हणणं आहे. अन्यथा बदल होणे कठीण जाईल आणि हे तीन लोक मिळून राहते नाही राहते आपल्याला त्याबद्दल अजूनही कोणालाही माहिती नाही. सातत्यानं 3 वेळा आतापर्यंत निवडून आलं नसल्यामुळे हा मोठा प्रश्न आहे. भाऊ काय नाव तुमचं? अनिल कुंभार. कुठे राहत तुम्ही? हिंगणघाटला. कोणत्या वार्डात राहता? मिलिंदनगर संत ज्ञानेश्वर. बरं, कामं भरपूर झाले आहे वार्डात? काम काहीच नाही. आमदार कोण आहे? समीर कुंभार. आता तुमच्या मनातला आमदार कोण राहील आता सध्याला सांगून नाही आता लिस्टच लागायची आहे ना. लिस्ट लागायचे. कोण राहील दुसरं विरोधात तर्फे? तुम्हाला काय वाटते कोण उमेदवारी केली पाहिजे? नाही आता सध्या काही तेवढं माहिती. तरी बी आता इथं खासदार कोण आहे? आता खासदार अमर काळे आहे, कोणत्या पक्षाचे? राष्ट्रवादी. आता अमर काळे जे निवडून आले त्यांनी 81,000ची लीड घेतली. मध्ये 20,000ची लीड आहे. मागच्या वेळेस रामदासजींना कटली. आता त्याचा तसा काही फरक वाटते का? नाही फरक पडेल ना, पुन्हा फरक पडेल. फरक पडेल म्हणजे इथं लढत चांगली होईल का एक वन साइड होईल? समीर तुला संविधानाची लढत. संविधानाची लढत होईल. अच्छा, संविधानाची लढत होईल. का बरं? संविधानाचा अर्थ का प्रश्न आहे? तो मुद्दाच तो आहे ना, म्हणजे संविधानाचा मुद्दाच तो आहे, त्याच्यामुळे संविधानाची लढत राहील. उद्धव ठाकरे गटातर्फे जर सीट गेली त्याच्यासोबत राहाल? राहू ना, राष्ट्रवादी सोबत राहू, सोबत राहू, रिपब्लिकन पक्षासोबत राहू, कोणताही पक्ष राहू तरी त्याच्यासोबत म्हणजे लढत चांगली होईल असतो. चांगली. कोण निवडून येईल वाटतं तुम्हाला? नाही सध्या क्लिअर वाद आहे का नाव काहीच नाही. या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये तिकिटीचा घोळ महाविकास आघाडीचा फसलेला आहे. त्याच्यामुळे आता कोण म्हणजे कोणाला सीट मिळणार त्याच्यावरती सगळं निर्भर आहे. हे काय नाव तुमचं? काय सांगाल? कुठं राहता तुम्ही? संतोष कुरुजवाड. बरं, आमदार कोण आहे इथलं? समीर कुंभार. किती ओळखता का तुम्ही त्यांना? हो राजू तिमांडेला ओळखता? हो अतुल वानखेडेला ओळखता? हो विठ्ठल गुळगाणेला ओळखता? हो का वाटते कोणाला सीट जाईल? सतीश धुबेला ओळखता? हो. कोणत्या पक्षाचे आहे? पक्षाला कोणी असं नाही, हे कोणत्या पक्षाचे आहे? शिवसेनेचे आहे. बरं, कोणाला सीट जाईल तुम्हाला काय वाटते? महाविकास आघाडीची सीट कोणाला राहील? अतुल वानखेडे. अतुल वानखेडे. समीर कुमार आणि अतुल वानखेडेची फाईट होईल की समीर कुमारच परत निवडून येईल? काय वाटते, बदल होईल का राहील? समीर कुंभारच निवडून येईल. निवडून येईल. फाईट कशी होईल मग? टपची फाईट होईल. टपची फाईट होईल. आणि जर सीट उद्धव ठाकरे शिवसेनेला गेली तर? विठ्ठल गुगाने सीट गेली तर मग विठ्ठल गुगाने फाईट होईल का नाही होईल? फाईट होईल. फाईट होईल. अपक्षवाला नाही. अपक्षवाला नाही. गावात कामं झाले आहे का विकासाचे? गावात कामच नाही झाले आणि विकासाचे कामं नाही झाली. बरं, अमृत योजनेचं मोठं काम झालं पण ते हिंगणघाट शहरात चालू झाले का? भुयारी गटार योजना नाही झालं ना. गटाने कुठं गड्डे करून ठेवू नये लोकांचे. अजून गड्डे करून रस्ते बनले नाही. रस्ते बनले नाही. पाण्याची समस्या कशी आहे? पावसाळ्यात तर ठीक आहे पण उन्हाळ्यात पाणी राहते का तुमच्याकडे? हो उन्हाळ्यात येते, पावसाळ्यात पाणी येते, पाऊस येते. नाही, पाणी प्यायचं येते का येते व्यवस्थित? व्यवस्थित. रस्त्याची समस्या आहे. समस्या आहे. तुम्ही बोलले नाही का आमदार साहेबांपर्यंत हा विषय पोहोचवला नाही का? आमदार साहेबांनी पोहोचवला नाही म्हणजे कसं का? आमदार साहेबाचा येऊन पाहायला पाहिजे ना. मेंबरचं काम आहे. आमच्या वाड्यातला मेंबरला म्हणलं का तिथं एका घरी 10 टेबल लावून आहे. आमच्या घरी 2 टेबल लावून म्हणलं 4 लोक बसायला तर ते येऊन राहिले लावून. एका घरी 10 टेबल लावून ठेवून आहे. असं झालंय. मग रस्ते बरोबर आहे का तुमच्या वाड्यातले? मग रस्ते खराब आहे. काही कुठं चांगले आहे. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल अजून? निवडून तर हा असेल ना कुणावरच. फाईट चांगली होईल. समीर कुणावरच निवडून येईल. चांगले काम आहे असं याचं म्हणणं आहे. वेगवेगळ्या बाबीनं लोकांसोबत आपण चर्चा करत आहोत, मनातलं जाणून घेत आहोत. भाऊ काय नाव तुमचं? काय व्यवसाय करता तुम्ही? बँक मध्ये आहे. बँक मध्ये. कुठे राहतो? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ता आहे. मग काय वाटतं राष्ट्रवादीची सीट कोणाला जाईल तुमच्या पक्षाची? आपल्या इथे 3 गट आहे राष्ट्रवादीचे. सुधीर बाबू, राजू तिमांडे आणि अतुल भगवान दिले. कोणाला तुम्हाला वाटते कार्यकर्ता काय? कारण की सीट जे लोकांना विचारतो आपण त्यांच्या सीट कोणाला भेटते तुम्हाला काय वाटते? सीट कोणाला जाईल? श्रेष्ठी आता कोणाला तिकीट देतं त्याच्यावर अवलंबून आहे. नक्की कोणाला सीट गेली तर तुम्ही कार्यकर्त्याच्या मनातली भावना काय? यंग जनरेशन मध्ये जसं अतुल भाऊचं नाव सगळ्यात समोर आहे तसंच मग तिमांडे, नंतर सुधीर बाबू कोठारी असे 3 नाव आहे. पण जर अतुल भाऊला तिकीट जर दिली तर समोर चान्स खूप चांगला आहे. हे निवडणूक एक साइड होईल
तुमच्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल का? एक तर्फे नाही होणार, टफ होणार, कारण लोकांच्या मनात जे भावना आहे शेतकऱ्यासाठी भाव झालं, कापसाचा भाव, कर्ज, बेरोजगारी, युवक, त्यानुसार जर जसं लोकसभेमध्ये परिवर्तन झालंय तसं यावेळेस सुद्धा होऊ शकते असं माझं वैयक्तिक मत आहे. लोकसभेमध्ये जसं परिवर्तन झालं असं होऊ शकते याचं असं म्हणणं आहे. आता याबाबत आपण सगळ्याच्याच प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. काही पोरं आहे, काही युवक आहे, सगळे लोक आहेत आणि सगळ्याचं वेगवेगळं म्हणणं येत आहेत. ऑटो चालक देखील आहे. भाऊ काय म्हणता, काय नाव तुमचं? संजय बेदूर. काय ऑटो चालता का तुम्ही? ड्रायव्हर आहे. बरं, कुठं राहता तुम्ही? काय म्हणता, कोण आमदार आहे? समीर कुंडावर काय वाटते यावेळेस परिस्थिती कशी राहील? पडते पण यावेळेस पडते समीर कुमार पडते. काहून? का बरं असं तुम्हाला वाटतं? बीजेपी ते वरचं जसं खासदार गेले झाला तसं इथं महाराष्ट्रामध्ये अजून द्यायला बीजेपीला लोक आहे. बीजेपीच्या बीजेपीकडे लोक आहे का बीजेपीच्या विरोधात लोक आहे? विरोधात आहे लोक विरोधात आहे. काहून बीजेपीने कामं नाही केली आहे पण ते वरून आहे. वरून बीजेपीच्या विरोधात लोक आहे असं यांचं म्हणणं आहे. आता ज्या पद्धतीनं आपण ह्या चौकात, हा नंदुरी चौक आहे, इथं भाजीचे दुकानं लागलेली राहते, मोठ्या प्रमाणात लोक व्यापार करतात. मात्र हिंगणघाट शहराचे विधानसभेची निवडणूक होणार आहे. हे विधानसभेची निवडणूक फार महत्वाची आहे, कारण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचे प्रश्न हिंगणघाट शहरातल्या मेडिकल कॉलेजचे आहे. हिंगणघाट शहरामध्ये ज्या पद्धतीनं मेडिकल कॉलेज मंजूर करून आणण्यासाठी म्हणून आंदोलन झालं, ते देखील मोठं काम हिंगणघाट शहरात आहे. हे लोक बसलेले, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया. हो, काय नावची काका तुमचं? सुपाऱ्या. काय म्हणता, कुठं राहता तुम्ही? बगीचापाशी. बगीचापाशी हिंगणघाटले. मोठा काम काय करता? मिस्त्री काम. मिस्त्री काम करता. काय म्हणता, आता लाडकी बहीण योजना आली, 3 सिलेंडर फ्री आहे, महिला वर्ग पलटन का भाजपच्या बाजून राहील का पलटन? नाही, मला तिकडच आहे ना आपल्या. कोणीकडे राहील? काँग्रेस. काँग्रेसकडे. कोण आहे तो उमेदवार काँग्रेस? काय वाटते, कोणाला सीट राहील आघाडी? उमेदवार नाही आता अतुल भाऊ वानगिरे काँग्रेस मधून. अतुल भाऊ वानगिरे. कसं काय राहील यावेळेस? अजून तिसऱ्यांदा समीर कुनावर निवडून येईल की समीर कुनावरचा विजयी रथ थांबवला जाईल? फाईट होईल. चांगली फाईट होईल. चांगली फाईट होईल असं यांचं म्हणणं आहे. हे गाडीचं काम करताय. यावर्षी समीर कुनावर, या टायमाला समीर कुनावर समीर कुनावर येईल. कामं कशी काय आहे तुमच्या गावात? चांगले आहे त्याच्या हातचे. बरं, महाविकास आघाडीची जी तिकीट आहे ते कोणाला जाईल वाटते तुम्हाला? राष्ट्रवादी का उद्धव ठाकरे गटाला? राष्ट्रवादी तर्फे कोण आहे उमेदवार असतो दावेदार? उमेदवार तर भरपूर आहे. कोणाला सीट राहील? राजू भाऊ आहे, हॅबी नाही वाटतं. कोण सीट कोणाला येईल हे माहित नाही. सीटेचं माहित नाही. आपला अतुल भाऊ बांधिले आहे, राजू भाऊ तिमंडे आहे, पण जाईन कोणाला हे माहित नाही भाऊ. जाईन कोणाला माहिती. बरं, फाईट होईल का मागच्या वेळेस सारखंच वन साइड होईल? वन साइड. समीर कुनावर वन साइड. समीर कुनावर हे वन साइड निवडून येईल असं यांचं म्हणणं आहे. हे भाऊ बसून, भाऊ का नाव तुमचं? माझं नाव विनोद वाटमोडे. कुठे राहता तुम्ही? मी इथेच राहतो हिंगणघाटला, संत तुकडोजी घाट. काय कामकाज करता? मी कामकाज कॉन्ट्रॅक्टर आहो, मिस्त्री काम करतो. इथं शिकले? कुठे शिकले? इथेच शिकवता. इंजिनियर झाले इथे? इंजिनियर कॉलेज? नाही, अजून लहान आहे. इंजिनियर कॉलेज नाही आहे. फक्त फर्स्ट इयर सेकंड इयर करू शकतात, त्याच्या पलीकडे इथं कुठं काही नाही आहे. मग हे आमदार जे समीर कुनावर आहे यांनी केले का काही कॉलेज तुम्हाला? कुठंच कॉलेज झाले याच्या पहिले आंदोलनामध्ये इथं कॉलेज करू, हे करू, ते करू, पण कोणी काही त्याच्यावर लक्ष दिले नाही आजपर्यंत इथे कॉलेज. यावेळेस गटर लाईनचे काम खोलले आहे. पावसाळ्याचे दिवस आहे, अख्खे रोड खराब होऊन आहे. मुली शाळेमध्ये जातात, मुलं शाळेमध्ये जातात, सगळे रोड असे खराब करून ठेवले आहे. काय त्याला कोणी त्यांना रोड द्यायचं? कामं नाही केले गावात. पण कंडिशन कामाची खराब आहे. एक रोड 4-5 वेळा फोडला आहे. बरं, तुम्ही मिस्त्री काम करता, हिंगणघाट शहरात रोडचे खूप कामं केले बोलले जाते. का परिस्थिती आहे खरं सांगा बरं? मिस्त्री म्हणून का सांगा तुम्ही? काय बोलण्याला नाही, तो कंस्ट्रक्शनच्या लाईन मध्ये काम नाही, रेती बंद केली आहे ना. याच्या कामासाठी फक्त रेती नाही, ठेकेदारांचे कामं केले, रस्ते बांधले, असं बांधले. यांच्यासाठी चांगल्या क्वालिटीचे बांधले कशी बांधले? यांच्यासाठी नाही, हे 2 महिन्यामध्ये स्क्रॅप. का बरं? का फरक राहिला असेल त्याच्यामध्ये?
फरक राहिला म्हणजे काय ना यांच्याकडे कोणतं असं हे नाही आहे ना, म्हणजे जे लक्ष देणारे इंजिनियर वगैरे त्यांचे आहे ते यांचं काही भ्रष्टाचार झाला का? नाही. भ्रष्टाचार झाला, पैसे देऊन खाऊन मोकळे झाले. मग काही यावेळेस नाही का यांच्याकडे. वाटते, का परिस्थिती राहील? बदल होईल का हिंगणघाट मतदारसंघात, का तेच आमदार निवडून नाही, बदल तर झालेच पाहिजे. बदल व्हायला पाहिजे? बदल तर नक्की होणार. नक्की हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये बदल होणार असं म्हणते. काकाजी, काय नाव तुमचं? गजानन मंजुले, कुठे राहता तुम्ही? सालंगी रोड. शालंगी रोड. बरं, तिकडे विकासाचे कामं झाले का तुमच्या वार्डात? झाले काय काय झाले काय काय बरं, काय म्हणतात आता 2 महिन्यातच तुमच्या निवडणूक आहे आमदारकीच्या, बदल होईल का? भाजपच्याच आमदारीचं निवडून येईल का बदल होईल? काय वाटतं तुम्हाला? हे काय सांगता येत नाही. तरी पण लोकांची का परिस्थिती काय? खासदारकीला बदल झाला, राष्ट्रवादीची एकच सीट निवडून आली. कोण खासदार आहे माहिती ना तुम्हाला? हो हो, कोण आहे? अमर गाडी काय तुझे. बरं, काय म्हणतात, का परिस्थिती राहील? आपण आता काय सांगता येत नाही माऊलच्या हिशोबाने. आपण का बोलू. माहोल कसा आहे? माहोल कसा आहे? माहोल माऊल चांगला आहे. कोणाचा माहोल चांगला आहे? आता येईल, आता जो येईल राष्ट्रवादी, आता कोणची येईल कोणची येईल. बदल होऊ शकते. बदल होऊ शकतो. बदल होऊ शकते. नक्की बदल होऊ शकते असे काही लोक म्हणतात. तर काही लोकांचं म्हणणं आहे की परत आमदार समीर पुनावार हेच निवडून येणार अशा पद्धतीने आहेत. आपण आता या बस स्टँड परिसरात आलो आहोत. ह्या बस स्टँडचा परिसर म्हणजे नंदुरी चौकातलं हे बस स्टँड आहे. इथं काही लोक जमलेले आहे, हे युवक पोरं वगैरे आहे. याच्याकडून जाणून घेऊ, तू 18 वर्षाचा आहे का? 21 वर्षाचा आहे. मतदान केलं का तू यावेळेस? नाही ना. काहून? करायचं नव्हतं आपल्याला. मी केलं. तू केलं? तू मतदान नाही केलं. तर काय परिस्थिती आहे हिंगणघाट शहरामध्ये? आता इथं भाजपचे आमदार आहे. आता अजून परत तिसऱ्यांदा ते निवडून येईल का बदल होईल? हिंगणघाट शहराची जनता आता जशी लोकसभेत बदल केला, काय वाटतं तुम्हाला? मुश्किल आहे. म्हणजे काय मुश्किल आहे? नाही शकत. नाही होऊ शकत. समीर पुनावार आमदार आहे इथं आता, माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे. बरं, मग ते निवडून येईल का नाही? ते येईल ना. बदल होईल का काय होईल? बदल नाही होत, तेच राहील. तेच राहील. तुम्हाला काय वाटतं भाऊ? काय मला वाटतं ना बदल होणार म्हणून काहीतरी. बदल होणार? का बरं बदल झाला पाहिजे तुम्हाला असं वाटतं? का आता जे आपले पहिले खासदार तर आमदारची आहे सडस, त्यांच्यामध्ये बदल झालाय. आता यांच्यामध्ये बदल होऊ शकते. बदल होऊ शकते. पण विकासाची तर खूप कामं केले असं बोललं जातं. काम आहे, पण हे 2 नंबरचे काम जास्त करते ना बीजेपी. 2 नंबरचे काम म्हणजे कशी? रेती माफिया, दारूचे धंदे, ते म्हणजे पूर्ण खुले आहे ना हिंगणघाट मध्ये. आणि हे कोण बीजेपी करत आहे? हे बीजेपी ज्याचा कार्यकर्ता वगैरे आहे पूर्ण. आता हे पूर्ण हे रेती तस्कर हे ते म्हणजे पूर्ण हे आमदारच्या नावाखाली चालत आहे ना. आमदाराच्या नावाखाली म्हणजे 2 नंबरचे काम हे आमदाराच्या नावाखाली चालतात. चालत आहे ना, म्हणजे पूर्ण चालतच आहे ना. त्याच्यामुळे बदल झाला. त्याच्यामध्ये बदल होणार असं. बदल होणार. आता वरतून आमदारच्या बदल झाला आहे. आता होऊ शकते, पण सांगता येत नाही. मोठा आरोप याकडून लावण्यात आला आहे का हिंगणघाट शहरामध्ये जे रेतीची तस्करी झाली, जे मोठं प्रकरण हिंगणघाट शहरात गाजलं, याच्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्यामुळं समीर पुनावार यांच्यावरती याचा फरक पडू शकते असं युवकांचं म्हणणं आहे. हे भाऊ दिसते आपल्यासोबत. दादा, कोणत्या गावचे तुम्ही? नंदुरीचे. नंदुरी म्हणजे तुमचा आमदार कोण आहे? आमदार नाही माहिती. खासदार कोण आहे? आता मतदान नाही केलं का तुम्ही? मतदान नाही केलं? काहून? आता मतदान कोण होतं? आता खासदारकीचं मतदान झालं. सैनीले केलं होतं. कोणाला? पुंगी म्हणजे राष्ट्रवादी मतदान केलं. बरं, आता कोणाला करा मतदान? आता अजून निवडणूक आहे. पाहू ना आता काय. बरं, पुंगीले काहून केलं तुम्ही मतदान? आता कोण भाजपचं कामं नाही आहे का या भागामध्ये? का परिस्थिती आहे? मला वाटलं नाही. नक्की हे एकदम राजकारणाच्या दूर असलेले माणूस लक्षात येत आहे. यांना पक्षही माहित नाही, पण पुंगी माहित आहे. आणि हे पुंगी म्हणजे राष्ट्रवादीचे आहे हे देखील त्याला माहित नाही, पण त्यांनी मतदान केलं. त्यांना हे माहित नाही का इथला खासदार कोण? आता हे काका नाव कोणत्या गावाला राहतात? किनाऱ्याले. काय म्हणता? काय कशी आहे तुमची शेतीच आमच्याकडे? शेती नाही, आम्ही मजुरी करतो. मजुरी करता? काची नाव नाही, सिलेंडर वाढलो, लाईन वाढली आणि इकडे भावभाजी काही नाही. काय करावं मग? गरीब माणसं कसं जगू असं? पण आता भाजपनं तर लाडकी बहीण योजना आणली म्हणते. हो, आता का मग पगार देते म्हणते बाबा. कसं काय खेळ आहे बरोबर, पण इकडे कास्तकारापासून काढते ना. कास्तकारापासून काढते म्हणजे कास्तकाराला घुमवते.
बरं आता काय वाटतं तुम्हाला इथला आमदार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? इथलं आमदार नाही बा तेवढं आपल्याला समजत नाही. समजत नाही. आता मतदान तर केलं असेल ना तुम्ही? हो हो मतदान कोणची बटन दाबली? ते तिला काय म्हणते तुतारी का म्हणते ते. तुतारी. हा. हा. मग आता ते आणलं त्याला निवडून. मग आता कोणाला निवडून आणणार? हा आता पुन्हा काय निवडली हो आता 2 महिन्यात. बघा तुम्ही कोणाला जायचं तर. नाही ना तुम्ही सांगा तुम्ही कोणाला तुम्ही करा. सांगा, आम्हाला समजत नाही चिन्ह. मग तुम्ही जे तुम्हाला समजत नाही का? नाही चिन्ह भाव वाढलं हे वाढलं ते हो, वाढलं हे समजते. समजते बाब चिन्ह का चिन्ह नाही समजत. आणि पण माणूस चिन्ह कोणतं कोणाचं का माहिती. समीर पुनावर आमदार आहे माहिती का तुम्हाला? ओळखता आता का? गप्पा म्हणून चांगला माणूस आहे. ओळखता का? हो आमदार अतुल माणूस आहे तो. गांधीले ओळखता का? हा अतुल गांधीले हो या 2-4 ओळखतो पण पुणेवाडीतला माणूस नाही की होणार आणि राजू मंडल ओळखता का? नाही नाही काही ढंग नाही. काही ढंग नाही. बरोबर. महागाई बद्दल बोलत आहे त्यांना त्याच्याबद्दल भरपूर काही बोलले. त्यांच्या मनात राग होता त्याबद्दल. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इथं काही लोक आहे अजून या दुकानात आलं. भाऊ काय नाव तुमचं? काय सांगा? अक्षय बंधारी कोणत्या गावात राहतो? शेगाव कुंदा. बरं काय परिस्थिती आहे इथं? कोण आमदार आहे माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे ना कोण आहे आमदार? समीर कुणावर अजून येईल हो येऊ शकते. आणि विरोधात कोण आहे? विरोधात आता भरपूर लोक आहे 3-4 कॅन्डिडेट आहे. कोणत्या पक्षाला उमेदवारी भेटत जाईल असं वाटतं तुम्हाला? अतुल गांधीले. अतुल गांधी. बरं का अतुल गांधीला जर उमेदवारी गेली कशी का निवडणूक राहील? निवडणूक चांगली राहील जोरदार टक्कर राहील. हो. बरं महागाई वाढली आहे का? तुम्ही युवक आहे, बेरोजगारी आहे का नाही आहे का? प्रश्न काय आहे युवकाचे महत्वाचे? हे तुमच्या गावात कॉलेजेस आहे का? प्रश्न सुटले का? विद्यार्थी शिकतात का? काय सांगा? त्याबद्दल तर काही सध्या बोलता येणार नाही कारण कॉलेजेस काही अवेलेबल नाही आपल्या इथं. आता सध्या मेडिकल कॉलेजचा विषय चालू आहे. बाकी इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे नाही काहीच नाही. पोरं कुठं शिकते तुमच्या गावात? वर्धा, नागपूर, मुंबई शिकायला जाते. हो. मग विकास कॉलेजच्या बाबतीत विकास होत आहे, रस्त्याच्या बाबतीत होत आहे का सांगा? आता रस्त्याच्या बाबतीत विकास होत आहे. बाकी कॉलेजच्या बाबतीत आता चालू आहे नवीन उपक्रम. विकासाच्या बाबतीत जर बोलतो म्हणलं तर कॉलेजचा इथं महत्वाचा मुद्दा आहे. हे भाऊ इथं आहे आपल्यासोबत. हो काय नाव तुमचं? पंकज कदम. बरं काय म्हणता? कुठं राहता तुम्ही? महागाई वाढली आहे का? हो वाढली ना. बेरोजगारी वाढली. तुमच्या गावात गुन्हेगारी वाढली आहे का? हो गुन्हेगाराचं प्रमाण वाढलं. तस्करी वाढली आहे, रेती तस्करी. हो काय म्हणतात? काय परिस्थिती आहे यावेळेस? कोण आमदार आहे माहिती आहे का तुम्हाला? हो आता 2 महिन्यात निवडणूक आहे. का होईल? वापस भाजप निवडून येईल की बदल होईल? नाही या सरकारला असं वाटतंय की पैसे वाटले म्हणजे आपण सर्व काही दिलं लोकांना, पण तसं नाही आहे. ज्या पद्धतीने हे पैसे वाटून राहिले, योजना आणून राहिले, ते सर्व फसवेगिरी योजना आणून राहिले, लोकांना फसवून राहिले. आता 3 सिलेंडर फ्री देत आहे म्हणते. महिलेसाठी म्हणून लाडली बहीण योजना आणली. काय योजना कशा? काही नाही हे लोकांजवळूनच काढायचं, लोकांनाच वाटत. हेच काम चालू आहे या सरकारचं. मग तुम्हाला काय वाटते बदल होईल हिंगणघाट मतदारसंघात? हो व्हायला तर पाहिजे बा. दर 5 वर्षांनी चेंजेस व्हायला पाहिजे सरकारमध्ये. आज हे सरकार उद्या ते सरकार, आता चेंजेस झालाच पाहिजे. नक्की चेंजेस झालाच पाहिजे असं यांना वाटते. महागाईच्या प्रश्नाबद्दल आणि हे फसवेगिरीच्या योजना आणताय असं यायचं म्हणणं आहे. हे किराणा दुकान आहे. भाऊ नमस्कार. काय नाव तुमचं? संजय साहेब. हा संजय साहेब. बरं मी काय म्हटलं तुमच्या हिंगणघाट शहरामध्ये काय समस्या आहे काय सांगाल? सर्वच समस्या आहे. रोज बेरोजगारी आहे का समस्या? मोठा मिल आहे. हा बाकी काय आहे इथं? मग रोजगारासाठी का केलं जाते? तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला माहित नाही तरी पण तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटते का केलं पाहिजे? पाहिजे? फॅक्टरी वगैरे काही खुलली पाहिजे का नाही? 50 वर्षामध्ये काहीच नाही खुललं. रेजिम पासून आमदार समीर कुलार आहे, ओळखतं का त्याला? मग यावेळेस बदल होईल का भाजपच कंटिन्यू करेल? हे नाही सांगू शकत. हे नाही सांगू शकत. महागाई वाढली आहे का? महागाई म्हणजे वाढली, प्रत्येक वस्तू वाढली, रोजगार काहीच नाही. तुम्ही किराणाचं दुकान व्यवसाय करता? काही धंदे नाही ना आमचे. कोरोना पासून तर धंदे करता होऊन गेले. मॉल न फॉल याच्यामध्येच लोक चालले. धंदे राहिले कुठं? धंदे नाही. मग लोक आता कसा व्यवसाय कसा करणार? नवीन पोरं युवक का करणार? इथं काही खुललं पाहिजे ना. मोठा मिलवाला इथं फॅक्टरी नाही होते. हे सरकार फक्त आम्ही सरकार म्हणे बसतो म्हणते, मला घेऊन राहिले. मग यावेळेस बदल होऊ शकतो का? गेला पाहिजे ना. बदल म्हणजे जनतेवर ना आपण काय म्हणू शकतो. आमदार खराब आहे असं नाही म्हणू शकत आपण. आता कोण नवीन त्याच्यावर आमदार खराब आहे असं म्हणू शकत नाही, पण बदल होण्याची मोठी एक इथं संभावना यांनी सांगितली आहे. बदल झाला पाहिजे. भाऊ तुमचा पांठेला आहे इलेक्ट्रिकचे बिल काय म्हणते? इलेक्ट्रिकचे बिल भाव भरपूर येऊन राहिले. इलेक्ट्रिकचे बिल
खूप वाढले, भरपूर वाढले. मग आता हे लाडली बहीण योजना 3 सिलेंडर देत आहे, हे पैसे कुठून येत आहे? 3 सिलेंडर फ्री दिला. 3 सिलेंडर फ्री दिन म्हणते. हो का? नाहीये, नाही आता सध्याचा नाहीये, सध्या नाही, बिलकुल नाहीये. का बरं? लोकांचा का राग काय आहे ना, रोष आहे ना लोकांचा, आहे ना. कशामुळे रोष आहे? आहे ना, भरपूरशा गोष्टी आहे. 1500 रुपये दिल्यानं होणार आहे का? भागणार आहे का? हे अर्धी तिकीट करून भागणार आहे. बाकी समस्या आहेत ना दुसऱ्या. बरं, रोजगार आहे का तुमच्या गावामध्ये? काहीच रोजगार नाहीये. कॉलेजेस कुठे आता? फक्त अमृत योजना वगैरेचे कामं केले, काही कोणते कामं केले हो? ते फक्त कागदी कार्य झाले, असे समोर नाही झाले. मग यावेळेस का वाटते इथं समीर कुमार तिसऱ्यांदा निवडून येईल? बदल होईल. कोण येईल तुम्हाला वाटते? हे नाही झाली, डिक्लेअर झाली नाही. डिक्लेअर न झाल्यामुळे हा मोठा प्रश्न आहे. मात्र बदल होईल असं बोलत आहे लोक. काय म्हणतात भाऊ, काय नाव तुमचं? संजय पिंपळकर. कुठे राहतो तुम्ही? संत गुरुजीवार. काय परिस्थिती आहे हिंगणघाट शहरात? 2 वेळ झाला आता समीर कुणावर आमदार आहे, तिसऱ्यांदा हॅट्रिक माराल का बदल होईल? भाऊ 10 वर्ष झाले समीर भाऊ कुणावर आमदार आहे, पण 10 वर्षात रोड ची परिस्थिती आहे कठण तशीच आहे. पूर्ण रोड गावातले फोडून ठेवले आहे. नवीन गाड्या येतो, नवीन गाड्या आमचा सत्ताना झाला आहे. प्रत्येक कुठल्या गलीत गेलो यांचं नियोजन नाही आहे. आपल्याला वाटतं हा रोड चालू आहे, तो रातोरात फोडून टाकते, आपल्याला काही माहित नाही. आणि कंपनीचा त्रास खूप वाढला आहे. कंपनीचा त्रास खूप वाढला गड्ड्यामुळे. गड्डे झटके, रोडची क्वालिटी बरोबर नाही आहे. 6 महिन्याला रोड नाही झाला तर जी वरचा लेअर उकडला भारसाहेबाचा, ज्या कॉन्ट्रॅक्टरला अनुभव नाही आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम देत आहे. का देत आहे? आता हे आम्हाला नाही माहित ना. गावाचे क्वालिफाईड कॉन्ट्रॅक्टर आहे ना, त्यांना काम द्यायला पाहिजे ना. ज्यांना ज्या क्षेत्राचं नॉलेज आहे त्यांना ते काम द्यायला पाहिजे, आमचं असं म्हणणं आहे. बरं, मग काय वाटतं तिसऱ्यांदा हॅट्रिक माराल का कसं राहील? आता पाहू, जनता ठरवलं. नंतर काय वाटते? आता हे खूप साऱ्या योजना शासनातर्फे देत आहे, लाडली बहीण योजना, 3 सिलेंडर मोफत, इलेक्ट्रिकचे बिल एकीकडे वाढले आहेत. हे लाडकी बहीण योजना जो आहे ना भाऊ, इथं कोणाला काही योजना नाही पाहिजे, हे मतदारासाठी आहे. आणि राहिली गोष्ट महागाई, सिलेंडर वाढलाय, 1112 सिलेंडर झालाय, इलेक्ट्रिकचे युनिट वाढले आहे. आम्ही गरिबांना कसं करा? रोजगार नाही आहे, रोजगार द्यायला पाहिजे, शेतीला भाव द्यायला पाहिजे. लाडकी योजना नाही पाहिजे आम्हाला, लाडकी बहीण योजना आम्हाला नाही पाहिजे, भाव द्यायला पाहिजे. ज्या लोकांचं 10,000 रुपये पगार आहे अशा लोकांना 2,500 रुपयाचे इलेक्ट्रिकचे बिल देखील येत आहे, अशी परिस्थिती इथं निर्माण झाली आहे. आपण बघू शकतो ज्या पद्धतीनं काही लोकांचं म्हणणं आहे. त्यात महत्वाचा विषय म्हणजे इथं उमेदवार जो आहे महाविकास आघाडीचा तो अजूनही निश्चित झाला नाही. कोणी अतुल वांदिलेच्या बाजूने म्हणताय, कोणी राजू तिमाने म्हणताय, तर कोणी उद्धव ठाकरे तर्फे विठ्ठल बुरगाने, असे वेगवेगळे नावं घेत आहेत. त्यामुळे आता हिंगणघाट शहराच्या पुढील 2 महिन्याच्या काळामध्ये जे महाविकास आघाडीचे उमेदवार कामी लागले आहेत ते कशा पद्धतीने काम करते याच्यावरती सर्व निर्भर राहणार आहे. आम्ही आज हिंगणघाट शहरामध्ये येऊन ह्या सर्व बाबीचा आढावा घेतला आहे. अशाच पद्धतीनं विविध बाजूंचा विचार करून, विविध लोकांसोबत चर्चा करून पुढील देखील बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. लोकांच्या मनात काय हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. चेतन वाघमारे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, वर्धा.